नर्मदेहर. तर मागे एक पायज असा गेला ना की नुसती झाडच झाड आहेत रस्त्याला, आणि ती पण अशी कमान करून आहेत, त्याच्यामुळे भरपूर सावली आहे. आता कॅमेरामध्ये तर असा जास्त उजेड दिसतोय मला, पण भरपूर सावली आहे. आणि या साईडला बघा इथे प्रखर ऊन आहे. आता करमंडल म्हणून आहे तिकडे आश्रम आहे असं कळलंय. बरं आहे, कारण आम्ही अमरकंटकवरनं मायकी बगियाच्या इकडून पूजा वगैरे सगळं करून निघालो. तिकडे 2-3 आश्रम होते, पण पुढे नवीन दुसरा आश्रम असेल असं करत आम्ही पुढपर्यंत आलो तर कळलं की आश्रमच नाही आहे. आणि करमंडलच्या इकडे आश्रम आहे ना, डायरेक्ट मग करंजिया जे आहे तिकडे आश्रम आहे. करंजियाच्या इकडे आश्रम आहे ना अजून एक. नर्मदेहर आता ते बहुतेक इथून अजून 2 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता तिथपर्यंत तर जावंच लागेल. 4:30 ऑलमोस्ट 4-4:30 ते 5 असं 4-4:30 झालं असेल. टाईम तर बघितला नाही मी. आमच्याबरोबरचे 3 परिक्रमावासी होते ते गेले पुढे, आम्ही दोघं मागे थांबलोय. म्हणजे मागे राहिलो, एका ठिकाणी आराम करायला थांबलो. तर एक 10 मिनिटामध्ये कमीत कमी माणूस एक पावणे 1 किलोमीटर ते 1 किलोमीटर जातो. ते 1 किलोमीटर लांब असतील ते. चला आता करमंडलला कुठला आश्रम आहे तिकडे जाऊन आराम करूया. ॲक्च्युली आज आमचं प्लॅनिंग वेगळं होतं. जल परिवर्तन करून, तट परिवर्तन करून 2-3 किलोमीटर कुठल्या आश्रममध्ये आराम करायचं असं प्लॅन होतं. पण आपल्या प्लॅनिंगप्रमाणे कुठलीच गोष्ट होत नाही. ते परत एकदा सिद्ध झालं. मैयाच्या मनात काहीतरी वेगळं असणार म्हणून त्याने आम्हाला इथपर्यंत चालवलं. नर्मदेहर. मी मैयाला म्हणजे नॉर्मली बोलताना बोललो ना, अजून 20-25 दिवसात परिक्रमा पूर्ण होईल, तर मैया पूर्ण करून नक्की घेणार. म्हणूनच तिथे थांबलो असतो. आजचे हे 20-22 किलोमीटर झालेच नसते, आम्ही 2-3 किलोमीटरवरच थांबलो असतो. नर्मदेहर बघा, करंजिया 7 किलोमीटर दाखवतं, पण करंजियाला आता जात नाही होत. करमंडलला आश्रम असेल तर करंजियाला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर करमंडललाच थांबू. जर इथे आश्रम नसता तर मग करंजियाला जाणं भाग पडलं असतं. तर मध्ये कुठलीच राहण्याची वगैरे सोय नाही आहे. नर्मदेहर, नर्मदेहर, नर्मदेहर. शंभो हर महादेव. नर्मदेहर, नर्मदेहर, नर्मदेहर. 5:40 झालेले आहेत आणि अजून आम्ही आश्रमात पोचलेलो नाही आहोत. कारण करमंडलच्या इथे एक आश्रमसारखा दिसला, आम्ही आवाज दिला नर्मदेहर, नर्मदेहर, पण तिथून कुठलंच उत्तर आलं नाही. तर आमच्याकडे आता ऑप्शन राहिलेलं नाही. तर करंजिया इथून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे एक आश्रम आहे. आश्रम हां, आणि काय आश्रमाचं नाव काय होतं? राय सेवा आश्रम म्हणून कुठला तरी आश्रम आहे करंजियामध्ये. आता आम्हाला तिथेच मुक्काम करावा लागणार आणि तिथेच आता आम्ही चाललो आहोत. आणि 2 परिक्रमावाले हवेच्या दिशेने म्हणजे वेगाने निघून गेलेत आणि आम्ही 11 नंबरच्या बसनी चाललो आहोत. कारण आमची परिक्रमा पैदल आहे. नर्मदेहर. आता थोडा गारवा पडायला लागला आहे, म्हणजे थंडी पडणार आज पण रात्री चांगल्यापैकी. नर्मदेहर. आज ॲक्च्युली आम्ही आराम करायचा विचार केलेला की तटपरिवर्तन माईच्या बेग्याच्या इकडचं झालं की एखाद 2-3 किलोमीटरवर जो आश्रम असेल तिथे आराम करू, पण तसं झालं नाही. मैयाने आज पण आम्हाला भरपूर चालवले. मैयाची इच्छा, मैया जे पण करते विचार करूनच आपल्याबद्दल काहीतरी केलेलं असतं. आपल्या प्लॅनिंगनी कधी काही होत नाही. सगळी परिक्रमा ही मैयाने ऑलरेडी प्लॅन करून ठेवलेली आहे. आता करंजियाला पोचून तिकडच्या आश्रमाबद्दल आता नाही सांगणार, पण उद्या सकाळी नक्की तुम्हाला सगळी माहिती देईन.
नर्मदे हर, नर्मदे हर. म्हातारा खूप दमले येतात. नर्मदे हर. पण बघा स्पीड आहे अजून ना आमचा. नर्मदे हर, मांडव की मर्दानी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर. आमच्या मम्मीला फुकट चून मिळाली. नर्मदे हर. शाळेत धोंडला असणार आहे. हा या मागच्या साड्या घालून साड्या बघा की. हा नर्मदे हर. मला वाटलं मी मोबाईल काढणारच होतो आधी, पण तेवढा थोडा लेट झाला. नर्मदे हर. मला माहिती आहे एवढे सगळे नर्मदे एकत्र करणार. कार्यालय उपतहसील करंजिया. चला आता 1.5 किलोमीटरवर आश्रम आहे आणि हे बघा सगळे एकदम रेडी होऊन. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर. अच्छा हा ना. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. बारावीचं फेअरवेल होतं. मोंटेच्या परेडमध्ये सगळे चालत होते. खूप बरं वाटलं. त्यांना पण आम्ही शुभेच्छा दिल्या त्यांच्या परीक्षेसाठी. नर्मदे हर. आणि आज म्हणजे आमची परीक्षा घेते वाटते. नाही परीक्षा असं नाही आहे. व्यवस्थित ह्याच्यामध्ये पोहोचायला हे करते. आपण थोडीच चालतोय नाव आपलं. हा मयात आलं होते मला माहिती आहे. पण आता नर्मदे हर काल एवढं डोंगर वगैरे चढलो होते 30 किलोमीटर, तेव्हा काही नाही झालं. हा पण 5च्या आधी पोहोचलो. आणि आज एवढा सरळ रस्ता उतरायचा. आज भरपूर उशिराने निघालो. हा हा तेच सगळं अच्छा हा 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 केलं ना. अच्छा आपण तिकडे पण थोडा वेळ हे झालं. बरोबर 11:30 वगैरेला आपण निघालोय. 11:30 11:30 12ला बरोबर. 12 ते आता किती होतात ते 5:45. तुम्हाला नको होणार आहे. नको म्हणजे आपण लवकर निघालो. हा 25 किलोमीटर. आता पुढचं 25 कधी व्हायचं. नको आपल्याला 25 जायचं. रात येतच रात येतं. 3 वर्ष आपण याच्यात. हा काका तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं मग. साहेबराव या आंबेडकर. साईडला हा साहेबराव साहेबराव आंबेडकर. आंबेकर. आणि तुमची पण दुसरीच परिक्रमा की पहिली? पहिली 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 पहिली. मग तुम्हाला कशी प्रेरणा झाली परिक्रमेची? आमचे एक भाऊ इन्स्पेक्टर आहेत. हा ते रिटायर झाले हा आणि म्हणले की आपल्याला आता परिक्रमाला जायचे. हा म्हणजे जाऊया. मग ते तुम्ही मला जोडीदार आहे चांगला. बरोबर. मग ते जोडीदाराचा मग ह्याच जोडीदाराला सांगितलं मी अच्छा. दादा आपल्याला परिक्रमाला जायचंय. हा आपल्याला कॉमेंट्स मागून घ्या ना त्या परिक्रमाच्या. हा मग त्यांनी मला मोबाईलवरती पाठवल्या. अच्छा आणि आमच्या चुलत भाऊनी पण पाठवल्या. म्हणलं मग आपल्याला जायचं नक्की जायचं. बरोबर. आपण तिघांनी तर नक्की जायचं. हा मग आम्ही तिघांनी निश्चय केला. हा आणि मग मधून अजून आम्ही मी देवळात जातो हा मारुती मंदिराच्या. हा मग तिथे मला हे भेटले ते मगाचे. हा हा ते म्हणले दादा, आम्हाला पण नेता का. हा म्हणजे नेल काय मला काही चढवून यायची तुला नाही ना. नाही ना. हा म्हणलं तू चालला वाटत तर काय हरकत नाही चल माझ्या संग. ज्यांनी चुलत भावानी केलं का त्याच्या मिसेस काय म्हणल्या आप्पा नका नेऊ त्यांना भरपूर आजार आहेत. अच्छा. तुम्हाला ते नको करतील वाटणी. हा मग तुम्ही काय काय करणार. तुम्ही चालणार का त्यांना चालवणार का. बरोबर. बर बर. मग आता नाही म्हणलं आमचं तर ठरलंय आता 12 तारखेला जायचं म्हणून. बरोबर. मग दादाला म्हणलं दादा काय करायचं. नाही म्हणले आपला निश्चय झालाय आपण जायचं. बरोबर. तिकडं काय बी होऊ. हा मग दादाच्या घरी गेलो मी. हा दादाच्या घरच्यांना सांगितलं. त्यांची मिसेस म्हणली आमच्या मालकाला भरपूर आजार आहेत. म्हणलं आजार आहेत तर मग त्यांना तिकडे गेले ना मी ताणून देईल तुम्हाला त्यांना. बरोबर. हा मग ही दोघं जण आली. मग म्हणले आम्हाला पण यायचे. हा ती काकडा आमच्या तिकडे चालू होता. मग त्या काकड्यात सांगितलं
की हे 4 जण परिकामाला निघालेत म्हणून. हा मग आम्हाला गावकऱ्यांनी भरपूर जल्लोषच्या अच्छा ह्याच्यात हा हे केलं. म्हणजे हो निरोप दिला. निरोप दिला. आणि मग आम्ही तिथून त्या दोघांची गाडी दारीहून निघाली. हा मग ते म्हणले कुठे येत आहे. म्हणलं रेल्वे ह्याला ये ना पुण्याला या. हा नाही म्हणले तुम्हाला मंत्रवाडी न्यायला तू. हा मग आम्ही मंत्रवाडी 6 जण गाडीत बसलो. हा डायरेक्ट ओंकारेश्वर. ओंकारेश्वरला आलो. आता मग कसं वाटतं परिक्रमा करून? आता परिक्रमा एकदम मन. मग काय करता हा तुम्हाला मी दुपारी सांगितलं ना मी तुम्ही सांगा. हा परिक्रमा मला का करायची होती. हा मुलीला माझ्या संतती नाही ना. अच्छा अच्छा 4 वर्ष झाली लग्नाला. अच्छा हा हा मग मी माईला म्हणलं संकल्प केलाय मी. हा माई तुझी परिक्रमा मी स्वतः पूर्ण करेन पाय पाय. करीन. हा हा मला 5 महिने लागले तरी पाय करीन मी. हा पण माझ्या दोन्ही मुलांना संतती पाहिजे म्हणून. बरोबर. मग केलं आता ही माई काय फळ देते त्याचं हा हा बरोबर. त्याच्यावरती. नाही तुम्ही कष्टाने करतातच आहे. हो मी गाडी नाही बसणार. हा गाडी बस. हा लंगडा झालं तरी नाही गाडी बसणार. गाडी बसणार म्हणजे चालतच करतात. हो, पैदलच चालू आहे. पैदल पैदल. इमानदारीनेच आहे हो, म्हणजे हा. इमानदारी. कुठे मिळालं खायला हा तरी खायचं. नाही मिळालं तर तरी भांडण नाही करायचं. भांडण नाही करायचे. आपल्या ह्याच्यात राहायचं आपण. आणि कसं म्हणजे आता इतका अनुभव कसा वाटला परिक्रमेचा? परिक्रमेचा भरपूर अनुभव आलाय. हा आणि त्याच्यात आता दुपारी तर त्या ताईंनी सांगितलं मला हा की होईल ना नक्की. 4 भुजावाली म्हणले. हा हा काय म्हणजे मैया आपल्याला 4 हाताने देते. आपल्याकडे तर 2 हात आहे घ्यायला हो, हो, फक्त. हो. तर ते आपल्याला कमी पडतात. हो काय मग ते अजून माझा उत्साह वाढला. वाढला. नाही का? बरोबर. भरपूर उत्साह वाढला. आणि त्याच्यात इथं पण काय झालं माहिती का. परिक्रमा केलेलं हा सकाळी आम्ही हे केल्याच्या नंतर तिथं पण गेलो. लगेच नंबर लागला आपला. बरोबर. हा जेवण पण पटकन भेटलं. बरोबर. सगळं मैया सगळ्या गोष्टी मैया फटाफट पूर्ण करते. इच्छा पूर्ण करते. करते. पुन्हा तिथे गेल्याच्या नंतर भरपूर आमच्या गावाकडे पुणेकडचे भेटले. हा त्यांनी मला असं भरभरून हे केलं. हा म्हणजे या साहेब भेट होईल आपली गावाला. आता आज आम्ही गाडीने आलोय. हा मग तुम्ही आम्हाला भेटाय या पण. बरोबर. मग सगळं पॉझिटिव्ह होत आहे. हो हो ते गाडीने आलेले. हा मग आमचा निरोप झाला तिथं दुपारी नाही का. बरोबर. हा ती केल्यानंतर मग म्हणले आपण त्या ह्याच्यात राहणार आहे. हा राहायला आपल्याला म्हणजे नाही कशाला राहता तुम्ही भागो. भागो. तर अशी यांची कहाणी आहे. आणि खूप छान असं म्हणजे आपल्याला पण स्फूर्ती येते की ह्या वयामध्ये. आता तुमचं वय किती आहे? 65. हा ह्या एजमध्ये सुद्धा ते एवढ्या बघा त्यांचा स्पीड बघा. ते पायाला थोडा त्यांना त्रास आहे चालायचा पण तरी पण बघा किती स्पीडमध्ये चालतायत. नर्मदे हर जिंदगी भर. किती आनंद आहे बघा. नर्मदे हर नर्मदे हर. आता काळोख पडायला लागलाय. नर्मदे हर. हे बघा इथे एक तलाव आहे आणि आम्ही या करंजिया गावामध्ये पोचलो आहोत. आणि काका किती वाजले? 7:30 झाले ना की 6:30 झाले? हा इथेच पुढे जायचं बोलले. नर्मदे हर. आणि खूप काळोख झालाय बराच. मोठा गेट आहे नर्मदे हर. तिकडेच बहुतेक ना. हा हा इकडेच. नर्मदे हर. हा हे बघा भरपूर काळोख झालाय. 6:30 वाजून तर नक्की गेले. आणि हा मला वाटतं तिसऱ्यांदा तरी बहुतेक उशीर झाला असेल. नर्मदे हर. चला आता आश्रमात जाऊया. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. शेवटी आश्रम गाठला आम्ही. पायी हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. ओम